अनिल परबांच्या कालच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आज सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते। यावेळी विधान परिषदेत 3 वेळा तहकूब करण्यात आली। महाराजांचा अवमान, त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं, या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी, त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी, अशा प्रकारची मागणी माझी सभापती महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून आहे। सभापती महोदय, या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे। राजे हे माझा दैवत आहे। शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही, हे माझं दैवत आहे। यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये, त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी 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 माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा। काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली, हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत? या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, घ्या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय, पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो, माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा। राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला, आता आपण मला शब्द सांगावा। पिजन होल मी 20 वर्ष या सभागृहात आहे, 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे, त्याचा मी मराठी तलत गेला। आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका, याच्यापेक्षा काय वाईट आहे? या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे ही मगरुरीचा हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही। आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली, अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराजांवर लायकी आहे का? शब्द असतात की प्रथा परंपरेने वापरले जातात। अनिल परब साहेबांनी सांगितलं की पिजन होल
पिजन बॉक्स. त्यामुळं आपली प्रथा आणि परंपरा विधिमंडळाची पिजन बॉक्स, तर आपण मराठी शब्द वापरूच नये अशा संदर्भामध्ये मी आपल्याला निर्देश देत आहे. तो असंसदीय समजला जाईल.